नमस्कार. देशभरामध्ये वेगाने होणारी धर्मांतरं हा चिंतेचा विषय आपल्याकडे होऊ लागलेला आहे. बहुतेक देशांमध्ये अशा धर्मांतराच्या प्रक्रिया चालू आहेत. काही आदिवासी भागांमध्ये किंवा मागास भागांमध्ये ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या प्रचारामुळं अशा स्वरूपाची धर्मांतरं होत असल्याच्या घटना आपण सातत्यानं ऐकत आलेलो आहोत, बघत आलेलो आहोत. मराठवाड्याच्या काही भागात सुद्धा अशा धर्मांतराच्या घटना घडत आहेत. चमत्काराचे दाखले देत किंवा असे काही गोष्टी करत की ज्यातून खरोखर हा धर्म तारणहार होऊ शकतो असं वाटावं, किंवा तत्सम गोष्टी मांडत, म्हणजे हिंदू धर्मासारख्या गोष्टी मांडत. म्हणजे मी मध्ये एका कारवर ख्रिस्तार्पणमस्तू बघितलं होतं. अशा काही गोष्टी लिहायच्या आणि मग तो सिमिलरली जवळचा आहे असं दाखवायचं, तोच देव आहे असं दाखवायचं आणि मग लोकांची धर्मांतरं घडवून आणायची. म्हणजे सहानुभूती मिळवण्यासाठीचा, आपलेपणा मिळवण्यासाठीचा हा प्रकार अनेक ठिकाणी आपण बघितलेला आहे. अगदी ख्रिस्त माता मंदिर स्थापन होतं, ख्रिस्त नारायण पूजा होते, अशाही गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. प्रसादाचा लाभ घ्यावा अशा देखील होतात ते. तर ती धर्मांतरं होत आलेली आहेत. त्यासोबत मुस्लिमांच्याकडून देखील लव जिहाद सारख्या माध्यमातून धर्मांतरं घडवली जातात, असाही प्रकार आपण अनुभवतो आहोत. अशी धर्मांतरं घडत असताना हिंदू धर्म संकटात आहे का असा प्रश्न प्रत्येकालाच पडत आलेला आहे. तीन धर्मांतरांच्या घटना मला सांगायच्या आहेत आणि या घटना खरोखरच अशी स्थिती येते आहे का आणि लोकात बदल होतोय का हे चाचपण्यासाठी, याचा अंदाज घेण्यासाठी पुरेशा आहेत. त्यामुळे या 3 महत्त्वाच्या घटनांकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. पहिली घटना ज्याची देशभरामध्ये चर्चा झाली आहे ते म्हणजे वासिम रिझवी. खरं तर कासिम रिझवी सारखा माणूस जो खूप मोठा अत्याचारी निघाला होता हैदराबाद संस्थांमध्ये, ज्या कासिम रिझवीच्या रजाकारी कारवायांमुळं अक्षरशः आंध्र प्रदेशला लागून असलेला मराठवाडा थरकापायचा असा तो कासिम रिझवी. या कासिम रिझवीच्या नंतर वासिम रिझवी आले, ज्यांनी शियापंथीयांचा त्याग करून, मुस्लिम धर्माचा त्याग करून रीतसर हिंदू धर्मात प्रवेश केला. त्याचे व्हिडिओ, त्याच्या चर्चा या सगळ्या होत आहेत. या वासिम रिझवी यांचा हिंदू धर्मातला प्रवेश हा एक वेगळा संदेश होता. एक असा संदेश होता की तुम्ही सातत्यानं एखाद्यावर आपले विचार थोपवू शकत नाही, जे सत्य आहे ते समोर येतं. वासिम रिझवीच्या या हिंदू धर्मातील प्रवेशानंतर आणखी एक घटना अशी महत्त्वपूर्ण घडली आहे जी विचार करायला लावणारी आहे. खरं तर मल्याळम अभिनेता आहे, केरळमधला एक, ज्याचं नाव आहे अली अकबर. मल्याळम चित्रपटामध्ये काम करणारा हा अभिनेता, हा अली अकबर यानंही नुकताच मुस्लिम धर्म सोडून हिंदू धर्मात प्रवेश करण्याची घोषणा केलेली आहे. आता अली अकबरला आपला मुस्लिम धर्म का सोडावा वाटला हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वपूर्ण आहे. अली अकबर जेव्हा भारताचे CDS हेलिकॉप्टर अपघातात मृत्युमुखी पडतात तेव्हा त्यांना श्रद्धांजली वाहणारं एक फेसबुक लाईव्ह करत असतो आणि ते फेसबुक लाईव्ह करत असताना त्या लाईव्हवरती कट्टरपंथीयांच्या, म्हणजे मुस्लिम समाजाच्याच कट्टरपंथीयांच्या हास्याच्या स्माइली यायला लागतात. तो चिडतो आणि या हास्यावरती जबाब विचारतो. तेव्हा त्यालाच त्या कट्टरपंथीय मुस्लिमांच्याकडून ट्रोल केलं जातं, त्याला नाही ते बोललं जातं आणि मग तो या निष्कर्षावर येतो की इथल्या लोकांना राष्ट्रभक्ती याविषयी काहीच देणं घेणं नाही आहे आणि हे कोणी मांडणार असेल तर त्याला ट्रोल देखील करतात, त्याला शिव्या देखील घालतात. आणि मग अली अकबरनं या लाईव्हमधनंतर सरळ घोषणा करून टाकली की मुस्लिम धर्माचा मी त्याग करतो आहे आणि हिंदू धर्मामध्ये प्रवेश करतो आहे. भारतातल्या या 2 महत्त्वाच्या घटना लक्षात घेण्यासारख्या आहेत. मी 3 घटनांविषयी बोललोय आणि भारतातल्या 2 घटना सांगितल्यात. मी एक घटना भारताबाहेरची सांगणार आहे जी आधीच घडून गेलेली आहे. इंडोनेशिया या देशाच्या साधारणतः 15व्या शतकापर्यंतचा इतिहास एक हिंदू साम्राज्य असा होता. खरं तर भारताचं राज्य जावा सुमात्रा बेटापर्यंत हिंदूंचं राज्य पसरलेलं होतं. म्हणजे तिकडं कंदहारपासून जावा सुमात्रापर्यंत हिंदूंचं राज्य पसरलेलं होतं. तिथे सगळा धर्म हिंदूच होता, हिंदूंचा प्रभाव होता. पुढे साधारण 1478च्या आसपास इंडोनेशियामध्ये मुस्लिम धर्माच्या प्रसाराला सुरुवात झाली. त्याचं ब्रविजय पाचवा यानं पहिल्यांदा मुस्लिम धर्म स्वीकारला. हा ब्रविजय राजा होता आणि या राजानं पहिल्यांदा मुस्लिम धर्म स्वीकारला आणि तिथे मुस्लिमांच्या
धर्माच्या प्रसाराला इंडोनेशियामध्ये सुरुवात झाली. हळूहळू सगळा इंडोनेशिया मुस्लिमांनी व्यापून टाकला आणि तिथे हिंदूंना अल्पसंख्याक हा दर्जा मिळाला. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, सगळ्या जगात जशी आपली मुस्लिम धर्म बदलल्यानंतर किंवा मुस्लिमांची संख्या वाढल्यानंतर बाकीच्यांच्या संस्कृती तोडून फोडून टाकण्याची प्रवृत्ती येते. जसं अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांचं राज्य आल्याबरोबर भगवान गौतम बुद्धांचे पुतळे अक्षरशः फोडून टाकले गेले. जिथे जिथे म्हणून कधी गैरमुस्लिम संस्कृती आहे त्याचा विध्वंस केला गेला. अशा काळात अशा वृत्तीत इंडोनेशियानं मात्र आपली संस्कृती जपून ठेवलेली आहे. इंडोनेशियाच्या चलनावरती गणेशाचा फोटो तुम्हाला आढळतो. अटलजींनी खूप छान सांगितलं होतं, तिथल्या राजांनी उत्तर दिलं होतं, हमने अपना मजहब बदला है, धर्म बदला है, हमारा बाप नहीं बदला है. म्हणजे आम्ही आमचा धर्म बदलला आहे पण आमचा बाप बदलला नाही असं उत्तर मिळालं होतं आणि नोटावरचं गणेशाचं चित्र इंडोनेशियामध्ये कायम राहिलं होतं. जेव्हा राजा ब्रविजय पाचव्या ब्रविजयनं जेव्हा मुस्लिम धर्म स्वीकारला तेव्हा त्याच्या राज्यात काम करणारा एक तिथला पुजारी होता, त्याचं नाव सबदापालन. आणि या सबदापालननी अनेक भविष्यवाणी वर्तवून ठेवलेल्या होत्या. इंडोनेशियामध्ये सबदापालनच्या या श्रापाला, भविष्यवाणीला खूप महत्त्व आहे, लक्षात ठेवा. या सबदापालननी असं म्हटलं होतं की आज ना उद्या मी परत येणार आहे आणि हिंदू धर्म देखील पुनर्स्थापना व्हायला सुरुवात होणार आहे. आता या 1478 पासून सुरू झालेल्या या सगळ्या धर्म परिवर्तनाच्या लाटेला ओहोटी लागायला सुरुवात झाली ती 1978 साली. म्हणजे बघा, 1478 ते 1978 एवढा काळ तिथे मुस्लिम धर्माचा विस्तार होत राहिला आणि 1978 साली इंडोनेशियामधल्या सगळ्या लोकांना असं वाटू लागलं की पुन्हा एकदा आपल्या संस्कृतीच्या खुणांना उज्ज्वल केलं पाहिजे. म्हणून तिथल्या मंदिरांच्या पुनर्बांधणीला सुरुवात झाली, जीर्णोद्धाराला सुरुवात झाली. जेवढे म्हणून काही इंडोनेशियामधली मंदिरं आहेत त्याची पुनर्निर्मिती सुरू झाली. त्या मंदिरांमधली रौनक वाढू लागली आणि त्यासोबत काही लोकांचं धर्मांतरण देखील होऊ लागलं. म्हणजे मुस्लिम धर्मातून हिंदू धर्मामध्ये लोक परत येऊ लागली. या सगळ्याला मोठं बळ मिळालं ते तिथल्या पहिल्या संस्थापक, इंडोनेशिया राष्ट्र ज्यांनी केलं पहिल्यांदा, त्या संस्थापक राष्ट्रपतींची म्हणजे पहिल्या राष्ट्रपतींची मुलगी, तिचं नाव सुकमावती सुकोर्णपुत्री. या सुकमावती सुकोर्णपुत्रींनी 70व्या वर्षी निर्णय घेतला की आता मला माझ्या धर्माचा त्याग करून मला माझ्या मूळ धर्मात जायचं आहे. आताच्या इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींच्या त्या भगिनी आहेत हे देखील मला तुम्हाला सांगावं लागेल. राजघराण्यातील सुकमावती सुकोर्णपुत्री यांनी रीतसर एका मोठ्या समारंभात निमंत्रण पाठवून एक सोहळा आयोजित करून स्वतःला मुस्लिम धर्मातून काढून हिंदू धर्मात प्रवेश केलेला आहे. या 3 घटना एक वेगळा संकेत देणाऱ्या आहेत आणि हा संकेत असा आहे की अनेक वर्ष, अनेक अनुभव आल्यानंतर लोकांना याची जाणीव होते की मी ज्या पूर्वीच्या धर्मामध्ये होतो तोच धर्म माझ्यासाठी चांगला आहे. मग मल्याळम अभिनेता अली अकबर असो, अथवा हिंदू धर्मात प्रवेश केलेले वासिम रिझवी असोत, अथवा सुकमावती सुकोर्णपुत्री असोत, या ठळकपणे यासाठी समोर येतात की आता वैचारिक बदलाला सुरुवात झालेली आहे. त्यामुळं या भारतातील धर्मांतराच्या घटनांना फारसं महत्त्व न देता, म्हणजे दुर्लक्ष करून नव्हे, फारसं महत्त्व न देता धर्मांतर रोखण्यापेक्षा अधिकाधिक लोकांना हिंदू धर्मात समाविष्ट करून घेण्याची प्रक्रिया जर सुरू होऊ लागली तर ती अजून चांगली असेल. विनंती एवढीच आहे की जेव्हा अशी बाहेरून माणसं हिंदू धर्मामध्ये येतात तेव्हा काही लोक फार वेगळ्या प्रकारच्या समस्या उपस्थित करतात. आणि त्या कशा करतात की आता हिंदू धर्मात तर तुम्ही घेतलंय, मग तुमची हिंदू धर्मातली जात कोणती असणार आहे? म्हणजे हा प्रश्न खूप छान असतो. या प्रश्नाचं उत्तर देताना बरेच जण थांबतात आणि थांबावं यासाठीच हा प्रश्न विचारला जातो. जणू काही अन्य धर्मात जाती नाहीतच अशी ही सगळी प्रश्नोत्तराची पद्धत असते, प्रश्न विचारण्याची पद्धत असते. हिंदू धर्मातली त्याला जी हवी आहे तो ती जात निवडू शकतो
आणि त्या जातीमध्ये तो येऊ शकतो, अशा प्रकारचं स्वातंत्र्य ठेवलं पाहिजे. आणि त्याहीपेक्षा पुढे जाऊन मी एक गोष्ट सांगतो की तो हिंदू आहे हीच त्याची ओळख असली पाहिजे. तो ब्राह्मण आहे, तो लिंगायत आहे, तो अजून कोणत्या जातीचा आहे, तो मराठा आहे, तो अजून कुठल्या जातीचा आहे, याचा प्रश्न न विचारता तो हिंदू आहे अशीच त्याची ओळख असली पाहिजे. त्यामुळे या जातीच्या उतरंडीला भेदून त्याला बाजूला करून जेवढे मुस्लिम धर्मातून किंवा अन्य धर्मातून मनपरिवर्तन होऊन, करून म्हणत नाही, मनपरिवर्तन होऊन हिंदू धर्मात समाविष्ट होतात त्यांना हिंदू अशीच ओळख निर्माण करून दिली पाहिजे. किंवा जातीचा हा जो काही सापळा पुन्हा समोर रचण्यात येणार आहे त्या सापळ्याला रचूच नाही दिलं गेलं पाहिजे, याची काळजी हिंदू धर्मीयांनी घेणं आवश्यक आहे. चला, काही लोक हिंदू धर्मात येत आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया, ही गोष्ट जाहीरपणे मांडूया आणि ज्यांना परत एकदा आपल्या धर्मात यावं वाटतं त्यांना परत घेण्यासाठी आपण सज्ज होऊया. मला आणखी तुम्हाला जाता जाता 2-3 गोष्टी महत्त्वाच्या सांगायच्या आहेत, त्या सांगून जातो, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल मला काय म्हणायचं आहे ते. आणखी काही वर्षांनी या प्रकाराचा विस्तार झाला पाहिजे अशी अपेक्षा आहे. त्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की बाजीराव पेशवे यांचे वंशज जे मस्तानीबाई साहेबांच्याकडून आहेत ते आजही इंदोर, भोपाळ इथल्या शाखा स्वतःला मुस्लिम म्हणवून घेतात आणि मुस्लिम कट्टरतावाद त्या दाखवतात. या सगळ्या शाखांना पुन्हा एकदा बाजीरावांचे वंशज म्हणून हिंदू धर्मात आणता येऊ शकेल का, यावर देखील विचार झाला पाहिजे. मला आणखी काही गोष्टी महत्त्वाच्या सांगायच्या आहेत. ज्या निजामाची राजवट आपण म्हणतो, ज्याला निजामशाही म्हणतो विजापूरची, किंवा बहमनी राज्यांमधून विभक्त होऊन जी मुस्लिम शासनकर्ती निर्माण झालेली आहेत ती देखील मूळची हिंदू आहेत. ती कशी आहेत, कुठली आहेत आणि काय झालंय याचा एक स्वतंत्र व्हिडिओ मी करणार आहेच आहे. या सगळ्या लोकांना परत एकदा हिंदू धर्मात समाविष्ट होण्यासाठीची ओढ आपण लावू शकतो का, याचा विचार नक्की करावा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.